नमस्कार, मी परमेश्वर सोनवणे सध्या अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव या गावामध्ये आहे. सध्या ही मंडळी थांबलेली आहेत आणि आपण एक असं काही अनोखी गोष्ट बघणार आहोत जी की अकल्पनीय अद्वितीय अशी ती गोष्ट आहे. ती म्हणजे हे चिंचेचे झाड दोन. मी कॅमेरामॅनला विनंती करेल थोडंसं वरती फिरून दाखवावं. हे दोन चिंचेचे जे झाडं आहेत ते पुरातन काळापासून या गावामध्ये याच ठिकाणी आहेत आणि यांना नाव आहे नवरा नवरी. इथले जे स्थानिक आहेत त्यांना आपण विचारूयात हे किती वर्षापासून आहेत. नाव काय तुमचं? माझं नाव जुल्फिकार वजीरुद्दीन सय्यद, राहणार सायगाव, तालुका अंबाजोगाई, डिस्ट्रिक्ट बीड. हे झाड हे जे नवरा आहे ह्याचं नाव, मोठ्याचं नाव नवरा. त्याचं नाव नवरा आहे बरं. आणि ते बारका जे बुड आहे त्याचं नाव नवरी. हे कमीत कमी 3 वर्ष पूर्वी आले, 300 वर्ष पूर्वीचा झाड आहे बरं. आणि हे लय जुनं झाड आहे. म्हणजे जवळपास तुम्ही लहानपणापासून माझी वय 70 वर्ष 72 वर्ष झाली. बरं. आमच्या वडिलाची वय 115 वर्ष होती. आम्ही लहानपणात आमच्या वडिलाला विचारलं की हे झाड तुमच्या कवापासून आहे, तर आमचे वडील म्हणत होते हे कमीत कमी आमच्या लहानपणात ते झाड असंच होता. आणि ह्याचं बुड बघा ना केवढं मोठे दोन्ही. आणि हे बुड आहे, हे नवऱ्याचा बुड कमीत कमी डायमीटर ह्याचा एक कासरे इतका आहे बरं. आणि नवरीचं बी आहे. ह्याला नवरा म्हणतात, त्याला नवरी म्हणतात. हे चिंचेचे झाड आहेत का? आणि हे नवरा नवरी हे चिंच म्हणतात, बरं. पण ह्याला काय फळ लागत नाही. बरं. आणि हे पतझडच्या मोसम मध्ये हिवाळ्यात अरे जर शरद लावली तर एक पान तुम्हाला दिसणार नाही. बरं. प्रत्येक झाडाला त्याचे पान राहतात, फुटतात, ह्याला पण नाही. ह्याला पान पूर्ण गळतात. आणि उन्हाळ्यात इतकं फुटतंय की फाटे दिसत नाही, अच्छा. असं आहे. आणि पहिले सुरू ह्याला असा पेरूसारखा एक फळ लागतंय बरं. आणि ते उघडलं की त्याच्यात फुल असतंय, फळ नाही त्याला. बरं. असा ह्याची इतिहास आहे. तुम्हाला काही सांगायचं या झाडाविषयी? तुमचं काय नाव? मेरा नाम माजिद है बरं. और ये जो चचा ने बोले भी ये एकदम राइट बात है ये. अच्छा. हाँ. म्हणजे तुमच्या गावाचा हा ऐतिहासिक वारसा म्हणायला हरकत ऐतिहासिक आहे हे झाड, जे ऐतिहासिक आहे. बरं. औरंगाबादला डीएडच्या मुलीला विचारले होते. हा. ते ट्रेनिंग सेंटरला ते डीएडची मुलीला विचारले की तुम्ही कुठले, तर म्हणले मी सायगावचे. तर ते त्याला विचारले तुमच्या गावात प्रसिद्ध का आहे, बरं. त्याने म्हणले दर्गा आहे. अजून का आहे, म्हणलं दुसरा काय नाही, आमचे लोक आहेत सगळं असं आहे. नाही म्हणले तुमच्या गावात आहे. म्हणले नवरा नवरीचं झाड आहे का, तर म्हणले हो सर आहे. म्हणले ते लक्षात नव्हता मुलीच्या. त्या ट्रेनिंगच्या त्या सेंटरला विचारले होते त्याला. म्हणजे तुमच्या ह्या गावाला ह्या झाडांमुळे ओळख आहे. ओळख आहे, ओळख. नवरा नवरीचं झाड. स्वतः माझं घर सुद्धा इथे आहे इथं, आणि हे गट नंबर मध्ये आहे. कोणी तोडण्याचा प्रयत्न केला नाही कधी काही? तोडण्याचा मालक बी प्रयत्न करीत नाही आणि तोडू बी शकत नाही. इतिहास आहे. इतका मोठा बुळ आहे त्याचा की कोण तोडू शकत नाही. बरं. असं आहे. आणि हमखास 12 महिने ह्याच्यावर पोपट राहतात. पोपट पक्षी. पोपट पक्षी, बरं. पोपट पक्षी राहतात 12 महिने. मित्रांनो, आपण पाहिलं की आणखीन कोणाला काही सांगायचंय की या झाडामुळे या गावाला विशेष ओळख आहे. हे आपल्या महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे, वृक्ष परंपरा सुद्धा आहे. बघा ना केवढं मोठं झाड आहे. मी सुद्धा आश्चर्यचकित झालेलो आहे. खरंच अफलातून आहेत ह्या गोष्टी. आणि हे जे काही लोक आहेत यांनी हे जतन केलेलं आहे, यांना तेवढं श्रेय कमीच आहे. कारण की अशा लोकांमुळेच अशी संस्कृती आपली या ठिकाणी आपण जतन करू शकू. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, सायगाव, बीड.